हॅलो, सुरू करायचं. ओके. तर त्या दिवसची कविता तुम्ही ऐकली होती ना? त्या दिवसची कविता आपली, त्या कवितेला होते का तुम्ही? हॅलो हॅलो. हा. अरे आहे का, मुलं आहे का बाकीचे? बरं, हे कवी ऐकायला येत आहे का सर्वांना? तर ही कविता शिकलो आपण, तर होते ना तुम्ही सर्व? हा, चला पुढे. ऐकायला येत असेल तर आपण पुढे घेऊ. आपले एक कडवं राहिलेलं होतं, ते आपण करण्याचा प्रयत्न करू. हम्म. 4 शब्द नारायण सुर्वेंची कविता आपण त्या दिवशी बघत होतो ना. तर आता ते आपले कडवं झालं होतं, रोटी रोटी प्यारी खरी. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे, याच साठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती. कोणाकडचा टीव्ही बंद करा रे बेटा. हो, तो टीव्ही बंद करा, नाही तर दुसरीकडे या, तिथं आवाज येतोय. हा, रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे, याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुलं ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे. आता या कवितेची सुरुवात आपण पाहिलेलं होतं की नारायण सुर्वे हे एक कामगार कवी आहे. कामगारांचे, दलितांचे, शोषितांचे, गरिबांचे जे जे मजूर आहे त्यांचे ते नेते आहेत. त्यांच्यावर त्यांनी कविता लिहिलेली आहे. रोजच्या जेवणाचा प्रश्न, पोटाचा प्रश्न त्यांना सतावतो आहे. आणि का बरं सतावतो आहे? कारण कारखानदार जे लोक आहेत, ते कारखानदार लोक त्यांना त्यांच्या श्रमाचा, कामाचा मोबदला देत नाही. त्याच्यामुळे पहिल्या कडव्यात ते काय त्यांना म्हणतायत, त्यांना ते आव्हान करतायत की कामगार आहे मी, तळवती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, असं ते त्यांना आव्हान करून राहिले. सारस्वत म्हणजे कोण? जे प्रस्थापित लोक, भांडवलदार लोक, गिरणीचे मालक लोक जे आहेत, त्या त्या लोकांना सारस्वत असे म्हणतात. ते की तुमच्याशी मी माझ्या हक्काशी भांडणार आहे. थोडे पाहिलेलं आहे मी, थोडं साहिलेलं आहे, जोखलेलं पण आहे, काही सहन केलेलं आहे, काही जोखलेले आहे, तोलून मापून पाहिलेलं आहे, जोखीम घेतलेला आहे. आणि माझ्या जगाची एक गंधवेनाही त्यात आहे. माझ्या जगाची एक गंधवेना त्यात आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की माझं जे मजुरांचं जग आहे, त्या मजुरांच्या जगाची एक गंधवेनाही आहे. गंध म्हणजे तिथल्या वेदना. त्या झोपडपट्टीत राहण्याच्या वेदना ज्या आहे, त्या वेदनाही मी सहन केलेल्या आहे. मला माहिती आहे, ते सगळं मी सहन केलेलं आहे. कधी कधी मी चुकलो आहे, मुकलो आहे, कोणत्या गोष्टीपासून दूर गेलो आहे, मला भेटली नाही ती गोष्ट, नवे काही शिकूनही गेलो आहे मी. आणि जसा मी जगत आहे तसा मी शब्दात आहे. जसा मी जगून राहिलो आहे तसा मी शब्दात राहण्याचा प्रयत्न करतो आहे, असं ते म्हणतायत. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. इथपर्यंत पाहिलो होतो आपण, इथपर्यंत पाहिलेलं होतं. आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत. समजत आहे का? यस ऑर नो? ओके. हा, रोटी म्यूट करून द्यायचं, मग स्वतःला म्यूट करायचं पटकन. मग मी म्हटल्यानंतर ऑन करायचं, नंतर ऑफ करायचं. मग आता ते पुढचं कडवं आपण की रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. आम्हाला 2 वेळचं जेवण तर पाहिजे आहे, पण त्या जेवणाशिवायही आम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे आहे. याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे. याचसाठी मी श्रम करून राहिलो. माझी इमेज, राजमुद्रा म्हणजे माझं व्यक्तिमत्व, माझं
माझी इमेज, माझी प्रतिष्ठा, राजमुद्रा म्हणजे मी याच्यासाठी प्रतिष्ठा माझी तयार करतो आहे, कामगारांची प्रतिष्ठा, याचसाठी मी श्रम करतो आहे. म्हणून ते म्हणतात की यासाठी आणखी काही हवे आहे ना आम्हाला. पैसा महत्वाचा, पैसा तर आहे, 2 वेळचं जेवण, पण त्याच्याही नंतर आम्ही सत्ताधारी झालो पाहिजे ना. आम्हाला या समाजामध्ये काही ना काही इज्जत मिळाली पाहिजे, काहीतरी आम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे. आम्हाला नुसतं मजूर म्हणून नाही वागवलं पाहिजे, कामगार म्हणून नाही वागवलं पाहिजे, तर त्याच्याही पलीकडे आम्हाला माणूस म्हणून वागवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की रोटी प्यारी आहे, रोटी पाहिजेच आहे, पण त्याच्याही पलीकडे काहीतरी हवे आहे, मान सन्मान पाहिजे आहे, काहीतरी माणसासारखी वागणूक पाहिजे आहे. आणि याचसाठी मी हा सगळा हा हे जे सगळं मी करत आहे आता, म्हणजे ओढाताण करत आहे, जीवाचा त्रागा करत आहे. या कवितेमध्ये ते ज्या काही भावना मांडतायत ते त्याच्याचसाठी म्हणतात की याचसाठी मी कामगाराचा, माझी प्रतिष्ठा घडवण्याचा प्रयत्न करतो आहे, असं ते म्हणतात. इथूनच शब्दांच्या हाती फुलं ठेवीत आहे. प्रेमाने मी तुम्हाला सांगतो, शब्दांच्या हाती फुलं ठेवणं म्हणजे मी शब्दांच्या हाती म्हणजे मी फुलासारखे मऊपणाने, अतिशय नम्रपणाने तुम्हाला सांगतो आहे. फुलं बोचत नाही, फुलं टोचत नाही, फुलांचा स्पर्श कसा मऊ वाटतो, तसाच मऊ शब्दाने मी तुम्हाला बोलतो आहे, समजावून सांगतो आहे या कवितेच्या माध्यमातून. आणि फुलं एकाने प्रेमाने तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, नम्रतेने मी तुम्हाला समजून सांगणारच आहे, पण त्याच्याही पलीकडे ते नंतरच्या ओळीमध्ये म्हणतात, काय म्हणतात की इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खडगे देत आहे, असं ते म्हणतायत. इथूनच शब्दांच्या हाती मी खडगे देत आहे. खडगे म्हणजे तलवार, लढण्यासाठी. एकीकडे ते म्हणतात की प्रेमाने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही जर माझे वेदना, आमचे विचार, आमच्या भावना जर तुम्ही प्रेमाने या कवितेच्या माध्यमातून जर तुम्ही ऐकलं नाही प्रेमाने, तर इथूनच मी माझ्या शब्दांच्या हाती खडगे देईल. खडगे म्हणजे तलवार, तलवार. तर मी तलवार घेऊन तुमच्याशी संघर्ष करायला पण तयार आहे. म्हणून मी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे, सारस्वतांना थोडा गुन्हा करणार आहे, असं वरच्या कडव्यात त्यांनी म्हटलेलं आहे. असं वरच्या कडव्यात त्यांनी म्हटलेलं आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांना थोडा गुन्हा करणार आहे. हे इथे आहे, हे दिसतंय, गुन्हा करणार आहे, सारस्वतांना थोडा गुन्हा करणार आहे, असं ते म्हणताय. म्हणून प्रेमाने जोपर्यंत होते आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मी तुम्हाला प्रेमाने फुलं, प्रेमाने चांगले शब्द अर्पण केले आणि तुम्ही जर नाही ऐकलं, तर याच्या पुढे मी माझ्या शब्दांच्या हाती शस्त्र देईल, तलवार देईल तुमच्याशी लढण्याकरता. आणि आमचा हक्क आम्ही मिळून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करू. आमचा हक्क आम्हाला मिळवायचाच आहे. याच्या पुढे मी शस्त्र देईल, लढायला लावीन. आता नम्रतेने विनंती करतोय तुम्हाला की आम्हाला आमचा हक्क द्या. रोजच्या रोटीपेक्षाही आम्हाला मान सन्मान पाहिजे, माणूस म्हणून आम्हाला वागणूक पाहिजे आहे, असं ते म्हणताय. नंतर शेवटच्या कडव्यात छान छान शेवटचं कडवं, खूप आशयगर्भ असं कडवं आहे की वेदना काय असते कामगाराच्या, की वर्षानुवर्षे हे जे जग, युगानुयुगे हे जग सुरू आहे, हे जग कशाच्या भरोशावर सुरू आहे? ते श्रीमंतांच्या भरोशावर सुरू नाही, हे कृपया लक्षात घ्या. आपल्या इथे जेवढेही लोक ब्युरोक्रॅट्स आहे, ब्युरोक्रॅट्स म्हणजे ज्याला आपण डॉमिनंट म्हणतो, डॉमिनंट म्हणजे जे सत्ताधारी, म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा आहे, भांडवलदार लोक, आपण बिझनेसमॅन ज्याला म्हणतो, मोठमोठे ज्यांचे बिझनेस आहेत, ते बिझनेसमॅनमुळे हे जग चालत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. हे जग कशामुळे चालते, तर त्यांच्या कारखान्यात जे मजूर लोक कामं करतात, त्या मजुरांच्या रक्ताचं पाणी होते आणि तो पैसा त्या भांडवलदारांच्या खिशात जातो, आणि त्या भांडवलदारांच्या खिशात जाऊन भांडवलदार आणखी मोठे बनत जातात आणि मजूर आणखी आणखी त्यांचं शोषण होत जाते, आणि त्या शोषणापायी त्यांची अवस्था जी आहे ती अवस्था अतिशय दयनीय होत जाते. मग खालच्या कडव्यात ते काय म्हणतायत की एकटा चालू नाही युगाची साथ आहे. युगाचा इतिहास काय आहे?
आम्ही घडवलेला आहे तो इतिहास कामगारांनी, असं ते म्हणतायत. हे 4 जे शब्द आहे, 4 कडवे जे आहे, कवितेचं टायटल आहे 4 शब्द. नारायण सुर्वे कवी आहे. आणि नारायण सुर्वे स्वतःच्या भावना सांगतायत, कारण हे जे कवी आहे नारायण सुर्वे हे स्वतः कामगार होते. आणि कामगार असल्यामुळे कामगारांच्या भावना काय असतात, कामगारांना कोणता त्रास होतो, कामगारांना कोणत्या कोणत्या दिव्यातून जावं लागते, कामगारांना कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी जवळून अनुभवलेल्या आहे, जवळून त्यांनी पाहिलेले आहे. म्हणून ते त्याही कडव्यात दुसऱ्या काही पाहिलं आहे, काही साहिलेलं आहे, काही जोखलेलं आहे, असं त्या दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याची प्रतीती जी आहे ती प्रतीती त्यांना आलेली आहे, कामगारांचं शोषण कसं होते. पण त्यांना इशारा देतात, ते इशारा काय देतात, ते इशारा देऊन राहिले आणि ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्या घडून राहिलेल्या आहे, तर मी एकटा कामगार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे कार्ल मार्क्स आणि लेनिन यांनी जो संघर्ष केला होता, मार्क्सने म्हटलं होतं की जगातल्या कामगारांनो तुम्ही उठा आणि या भांडवलदारांच्या विरोधात तुम्ही शस्त्र घेऊन उभे राहा, कारण तुम्ही गुलामी करत आहात, असं मार्क्सने म्हटलेलं होतं. म्हणून मार्क्सवादी म्हणजे कोण? मार्क्सवादी म्हणजे कामगारवादी. मार्क्सवादी म्हणजे मार्क्सच्या विचाराचा. म्हणून नारायण सुर्वेंना मार्क्सवादी का, जसं आपण आंबेडकरवादी, गांधीवादी, सावरकरवादी का म्हणतो, की ते गोष्ट मानणारा, ज्याला मार्क्सचे विचार पटते. कार्ल मार्क्स तुम्ही शिकले असाल 12वीला. कार्ल मार्क्स म्हणजे कामगारांचा नेता. तो रशिया आणि जर्मनी या देशामध्ये त्यांनी क्रांती केली. जगातल्या कामगारांना जागं करण्याचं त्याने काम केलं 1960च्या दशकामध्ये. आणि त्याच वेळी नारायण सुर्वे मुंबईच्या गिरणीमध्ये कामगार होते. त्याच्यामुळे मार्क्सच्या विचाराचा प्रभाव जो आहे, तो मार्क्सच्या विचाराचा प्रभाव यांच्यावर पडलेला आहे. आणि तो विचाराचा प्रभाव म्हणून ते आपल्या कामगार बंधूंना ते जागं करण्याचा प्रयत्न करतात, जागृत करतात. आणि ते त्या भांडवलदार म्हणजे व्यापारी वर्गांना, कंपनीच्या मालकाला, गिरणीच्या मालकाला आव्हानही करतात की तुम्ही आमचं ऐकता का? नाही ऐकत प्रेमाने तर मग आम्ही हाती शस्त्र घेऊ. आणि ते खालच्या कडव्यात म्हणतात की एकटाच आलो नाही, युगाची साथ आहे. मी एकटाच नाही आलो, तर मी युगाची मला साथ आहे. युगाची साथ आहे म्हणजे युगाचा इतिहास आहे. हा युग जे आहे हे कामगारांचं युग आहे. आपण म्हणतो जागतिकीकरण आलं, ग्लोबलायझेशन आलं. ग्लोबलायझेशन म्हणजे काय आलं, की जिकडे तिकडे कामगार वाढले, कंपन्या वाढल्या म्हणजे कामगार, आणि कामगाराच्या भरोश्यावर मशिनरीज चालल्या त्यावेळेस. त्याच्यामुळे म्हणते युगाची साथ आहे, या जगातल्या कामगारांची मला साथ आहे. म्हणजे लढणारा मी एकटा नाही आहे, हे लक्षात घ्या. कोणाला म्हणून राहिले हे सगळं? हे त्या व्यापाऱ्यांना म्हणतात, भांडवलदारांना म्हणतात, कंपनीच्या गिरणीच्या मालकांना ते म्हणून राहिले की मी एकटाच नाही. तुम्हाला वाटेल की माझा आवाज तुम्ही दाबून टाकाल, पण तसं नाही. माझ्यासोबत माझे मजूर बांधव आहे, हे आजचं जग माझ्यासोबत आहे. त्यावेळेस कामगारांचं जग होतं. आता बरंचसं आपण पाहतो कॉम्प्युटराईज झालेलं आहे, की जिथे 10 माणसं लागत होती तिथे आता एकच माणूस काम करतो आहे. त्याच्यामुळे ही जी अवस्था आहे हे त्या काळच्या कामगारांची म्हणजे बऱ्याच प्रमाणात दुरुस्त झाली असं आपण म्हणत नाही. आताही काही कामगारांची अवस्था तीच आहे जी नारायण सुर्वे सांगून राहिलेली आहे आपल्याला, की दररोजच्या त्यांना जेवणाची त्यांना सोय आपली लावावं लागते. दररोज त्यांना काही ना काही म्हणजे सहन करावं लागते कष्ट. तिथे जाऊन कुठे कुटुंबाला शिकवावं, मुलांना शिक्षण होते आणि मुलांचं खाणं पिणं कपडे लत्ते हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कराव्या लागतात. म्हणून तो म्हणतात की आता मी संघर्ष करणार आहे तुमच्यासोबत. एकटा चालू नाही, युगाची साथ आहे. सावध असा, तुफानाची ही सुरुवात आहे. त्यांना इशारा देताना नारायण सुर्वे म्हणत आहेत की असं लिहायचं आहे उत्तरात आपल्याला छानपैकी व्यवस्थित. जेव्हा आपण नारायण सुर्वे यांनी कोणतं आव्हान केलेलं आहे 4 शब्द या कवितेमधून, तर नारायण सुर्वे प्रस्थापितांना आव्हान करताना म्हणतात की मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत खूप लोक आहेत, खूप लोक आहे माझ्यासोबत, माझे कामगार बंधू माझ्यासोबत आहे, हे जग, हे आजचा काळ माझ्यासोबत आहे कामगारांचा. सावध असा, तुफानाची सुरुवात. तुफान येणार आहे म्हणजे तुमच्यासोबत आम्ही संघर्ष करणारच आहोत. तुम्ही जर आमच्या मागण्या जर ऐकल्या नाही, तुम्ही जर आम्हाला आमचा हक्क जर दिला नाही, तुम्ही जर आम्हाला आमचा मोबदला घामाचा पैसा जर तुम्ही दिला नाही, तर निश्चितच आम्ही तुफान म्हणजे क्रांती करणार आहोत, उठाव करणार आहोत.
तुमच्या विरुद्ध उठाव करणार आहोत. आणि असं समजू नका की मी एकटाच आहे. एकटा चालू नाही, युगाची ही साथ आहे. सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे. तुफान येणार आहे आता, उठाव होणार आहे, क्रांती होणार आहे. आणि या क्रांतीमध्ये तुमचे जे बंगले आहे, तुमच्या कंपन्या आहे, यांना आम्ही चिरडून टाकणार आहोत. चिरडून टाकू म्हणजे आम्ही त्याला जमीनदोस्त करून टाकू. जर तुम्ही आम्हाला आमच्या घामाचा पैसा दिला नाही तर, जर दिला तर काही नाही, आपण सोबत राहू. आम्ही तुमच्या सोबत तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करू. पण तुम्ही जर आम्हाला आमचा मोबदला दिला नाही तर मग आम्ही तुमच्या विरोधात संघर्ष करणार आहोत. म्हणून कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, असं ते म्हणतात. की हे मालकांनो, व्यापाऱ्यांनो, सावध असा तुम्ही. तुफानाची ही सुरुवात आहे. तुफान येणार आहे आता, वादळ येणार आहे. आणि या वादळात तुमच्या सगळ्या कंपन्या, गिरण्या जमीनदोस्त, तुमचे बंगले हे सगळे जमीनदोस्त एका झटक्यात होऊन जाणार आहे. पुन्हा ते म्हणतायत त्यांना, पुन्हा व्यापाऱ्यांना, त्याच्यानंतर व्यावसायिकांना, भांडवलदारांना ते पुन्हा आव्हान करतात. शेवटच्या 2 ओळीमध्ये ते म्हणतात की कामगार आहे मी तळपती तलवार. मी कामगार आहे आणि जशी धारदार तलवार जशी चकाकते तशी धारदार तलवार मी चकाकणारी तलवार आहे. म्हणजे नव्या तरुण बांध्याचा हा माणूस आहे, नव्या विचाराचा हा माणूस आहे. ही काही गंजलेली तलवार आहे असं ते म्हणत नाही, तर ते म्हणतायत की मी तळपती तलवार आहे. कोणी कृपया प्रयोग करू नका तिथे त्या स्क्रीनवर. ते हिरवा रंग कोणी हे केलाय ते कृपया तिथे करू नका रे मित्रांनो. काही समजलं? सावध असा तुफानाची ही सुरुवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो म्हणजे हे व्यापाऱ्यांनो, हे गिरणीच्या मालकांनो, भांडवलदारांनो, श्रीमंतांनो, मी थोडा गुन्हा करणार आहे. म्हणजे तुमच्या विरोधात मी उठणार आहे, आवाज उठवणार आहे. तुम्ही जो अन्याय करून राहिलेले आहे तो अन्यायाच्या विरोधात मी लढण्यासाठी सज्ज होणार आहे. आणि मी एकटा नाही आहे, तर बाकीचे सर्व लोकही माझ्या सोबत आहेत. ह्या जगातील कामगार, या काळातील कामगार सर्व माझ्या सोबत आहे. या सर्वांना घेऊन मी लढण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. म्हणून ते त्यांना आव्हान करतायत की थोडा गुन्हा करणार आहे, तुमच्या विरोधात उभं राहणार आहे मी. होते काय की श्रीमंताच्या मागे गुलामीची सवय पडत जाते आणि अखेर गुलामांनी तोंड उघडणं हे अशक्य. गुलामांनी तोंड उघडायचं नाही, त्यांनी सगळं सहनच करत जायचं. पण एक दिवस असा येते की त्या गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव होते ना. त्या गुलामाला वाटते की कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे, कुठेतरी आपलं आवाज दाबल्या जाते आहे, कुठेतरी आपल्याला आपली माणूसपणा हिरावून घेतला जातो आहे, कुठेतरी आपला जो हक्क आहे तो सुद्धा हिरावून घेतल्या जात आहे. त्याच्यामुळे ते म्हणतायत की सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे. की हे सगळं पाहिलेलं आहे, सहन केलेलं आहे. आणि माझ्या जगाची गंधवेना म्हणजे तिची एक वेदना आहे माझ्यासोबत. त्या झोपडपट्टीमध्ये राहण्याची एक वेदना सोबत आहे माझ्या जीवनात. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्याचा भूतकाळ हा वर्तमान काळ सोबतच असतो. ज्या माणसाने कधी झोपडपट्टी पाहिली नाही, जे माणसं कधी जगले नाही, त्या माणसांनी त्या कामगारांच्या वेदना कशा काय ते समजू शकतात. कामगाराच्या वेदना ते समजू शकत नाही. ज्या माणसाने भोगलेला आहे तोच माणूस या गोष्टी सगळ्या समजू शकतो, अन्यथा दुसरा माणूस समजू शकत नाही, है ना. म्हणून या पद्धतीने ते 4 शब्द, चार कडवे का बरं म्हणतात की हे सगळं माझ्या वेदना आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे,
रोजच्या रोटीचा सवाल आहे, तो रोजचाच आहे. पण त्याच्या पलीकडे काय, की आम्हाला मान सन्मान पाहिजे ना. आम्हाला 2 वेळचं जेवण खरं पाहिजे तर तिथं आवश्यकच आहे. पण माणूस म्हणून तुम्ही आम्हाला सन्मानही दिला पाहिजे ना. आम्हाला जनावरासारखं जर तुम्ही वागवत असाल, तर माणसात आणि जनावरात काय फरक आहे, असं ते म्हणताय. या सगळ्या गोष्टी, ते आपल्या कवितेमधून त्या मांडण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत. नारायण सुर्वे मुंबईतील गिरणीमधील जे कामगार आहे, त्या कामगारांच्या वेदना मांडतात. असे अनेक कवी आहेत की जे दलितांच्या वेदना मांडतात, कामगारांच्या वेदना मांडतात आणि त्याच्यामधून आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतात की बघा, आपल्याला जे जग आपल्याला दिसते तसं जग नाही आहे. जग आपल्याला जे दिसत नाही तशासारखं ते जग आहे आणि या जगाशी आपल्याला परिचित व्हायला पाहिजे. आपण या जगासोबत परिचित झालो पाहिजे. यामुळे ही कविता जी आहे, ती कविता त्यांनी त्या आपल्या, कोणाचा टीव्ही आहे रे वा, आकाश धवड कोण आहे रे, हा आकाश धवड कोण आहे? हा, तर या ज्या गोष्टी आहे, ह्या कामगारांच्या वेदना मांडण्याचा त्यांनी आपल्या कवितेमधून प्रयत्न केलेला आहे. आता अशा आपल्याला 5 कविता या माध्यमातून शिकून घ्यायच्या आहे. लक्षात घ्या, 5 कविता शिकून घ्यायच्या फर्स्ट सेमिस्टरला, 5 पाठ शिकून घ्यायच्या फर्स्ट सेमिस्टरला. तर ही कविता झाली आणि 2 व्यावहारिक मराठीचं झालेलं आहे. व्यावहारिक मराठी जे आहे ते व्यावहारिक मराठीचं एक प्रकरण आपण पाहिलेलं आहे आणि एक कविता आपली आता झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी कविता आपण अजून उद्या किंवा परवा मी शेड्यूल तुम्हाला देऊन देईल. आणि MLT चे पुस्तक आलेले आहे. MLT चा पण क्लास जो मी तुम्हाला आत्मचरित्र सांगितलं होतं, जे MLT च्या ग्रुपमध्ये जे मुलं असेल ते, तर ते आत्मचरित्र ते पण शिकवायला आपण आता 1-2 दिवसात पुस्तकं MLT चे आले, फक्त मराठीचे नाही आले आपल्याजवळ, अजून लायब्ररीत यायचे आहे. तर ते पण आपण शिकून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर आता ही कविता, त्याच्यानंतर अजून दुसऱ्या 2-3 दिवसांनी अजून दुसरी कविता. पण कृपया लक्षात घ्यायचं, मी जे वेळ देतो त्याच वेळेवर जुळण्याचा प्रयत्न करायचा. कारण तुम्ही जर टप्प्याटप्प्याने जर जुळत गेले तर मला प्रत्येकाला ऍड करून घ्यावं लागतं आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपलं ब्रेक होते. आपण चांगलं शिकवण्यावर जास्त भर देऊ शकत नाही, मग म्हणजे दुर्लक्ष होते थोडं. त्याच्यामुळे आपलं चांगलं टीचिंग झालं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी वेळेवर जॉईन होणं आवश्यक आहे. तर MLT चा पण क्लास आपण घेऊ. MLT ची पुस्तकं आलेली आहे मला हे, आणि लायब्ररीत पण पुस्तकं आलेली आहे. तर लायब्ररीत ज्या मुलांना, हे माझी जन्मठेप असं हे आहे, माझी जन्मठेप आहे, तर तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित, विदा सावरकरांचं है ना. तर ते हे जे आहे ते पुस्तक आहे, एवढं मोठं पुस्तक आहे, जाडं. हे आत्मचरित्र आपल्याला शिकून सोपी आहे, काही सावरकर सर्वांना माहीत आहे. हे पुस्तक फर्स्ट सेमिस्टरला MLT वाल्यांना, आणि ते ऐकण्यात वाचण्यात मजा येते, कादंबरी आहे, छान आहे पुस्तक, आपण शिकून घेऊ. आणि त्याच्यानंतर या पुस्तकातले प्रतिभा साधन नावाचं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक एवढं, यातले फक्त 2 प्रकरण आहे. हे पुस्तक एवढंही नाही आहे, यातले 2 प्रकरण फर्स्ट सेमला आहे आणि 2 प्रकरण 4-4 पानांचे प्रकरण आहे ते, आणि त्या 2 प्रकरण सेकंड सेमला आहे. तर आता या सेमला हे पुस्तक आणि त्याच्यानंतर यामधले 2 प्रकरण आपल्याला शिकून घ्यायचे आहे. या सेमला आपण आता सुरुवात करूया आपण. 2-3 दिवसानंतर आपण या आत्मचरित्राला, म्हणून मी तुम्हाला जे MLTच्या ग्रुपवर जे पुस्तकाची कॉपी टाकली होती PDF फाईल, आणि ते टिकमार्क करून दिलं आहे की तुम्ही ते वाचा पहिले, की आत्मचरित्र म्हणजे काय आणि आत्मचरित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केअरफुली तिथे व्हॉट्सअपवर दिला आहे, तर ते PDF फाईल जे टिकमार्क केलेली आहे, ते तुम्ही टिकमार्क केलेली PDF फाईल वाचून घ्या. म्हणजे आत्मचरित्र, कारण हे सगळे मुद्दे तुमच्यासाठी नवीन आहे. आतापर्यंत तुम्ही 12वी मध्ये जे शिकलेले आहात, ते 12वी मध्ये जे तुम्ही शिकले ते गोष्ट आणि आता जे तुम्ही शिकणार आहे, या गोष्टी अतिशय वेगळ्या आहेत.
त्याच्यामुळे तुम्ही कृपया जे मी PDF दिलं आहे तर ते थोडं 1-1 तास 2-2 तास वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा आपण हे माझी जन्मठेप नावाचं पुस्तक शिकवायला सावरकरांचं सुरुवात करूया, तेव्हा आपल्याला आत्मचरित्र म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. आत्मचरित्र म्हणजे जो माणूस स्वतःचं चरित्र रेखाटन करतो. आणि चरित्र म्हणजे काय? जो दुसरा माणूस लिहितो. थर्ड पर्सन आपल्याविषयी लिहितो त्याला आपण चरित्र म्हणतो. आणि मीच माझ्याविषयी लिहितो त्याला आत्मचरित्र. आता त्या माझी जन्मठेप म्हणजे सावरकरांना जे काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती, त्या काळ्या पाण्याची शिक्षा कशी झाली, मला कोणता त्रास सहन करावा लागला, त्याचं वर्णन त्यांनी स्वतःचं चरित्र म्हणजे स्वतःचं चरित्रात वर्णन केले असं त्या MLTच्या याच्यात आहे. तर आपण मराठीची आता एक दुसरी कविता मी आणखी मिळवतो आहे. ही एक कविता मिळवली होती, पुस्तक आले नाही अजून. तर आता दुसरी कविता मिळवतो आहे आणि ती कविता आपण आणखी उद्या परवा मराठीच्या तासाला आपण शिकून घेऊ. व्यावहारिक मराठीचं PDF काही फाईल मी कलरमध्ये तुम्हाला ग्राफमध्ये पाठवलेलं होतं. ते ग्राफमध्ये पाठवलेलं आहे, ते तुम्ही कृपया वाचून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला तेही सोयीचं जाईल. एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिवाळीनंतर कधी पण तुमच्या परीक्षेचं टाइम टेबल नंतर येऊ शकतो. म्हणजे जानेवारीत होऊ शकते, फरवरीत होऊ शकते, पण आपण तयारीत राहायचं. म्हणून मुद्दा असा आहे की प्रत्यक्ष आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या प्रकारे शिकून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे म्हणून वेळेवर जॉईन होणं आवश्यक आहे. तर इथे आपला आज मराठीचा हा जे उर्वरित जी कविता होती ती उर्वरित कविता आता इथे आपण संपवतो आहे. पुन्हा मी दुसरी कविता एक मिळवतो आहे आणि ते मिळाल्यानंतर आपण ती कविता शिकून घेण्याचा प्रयत्न करूया. आता सगळेजण अनम्यूट व्हा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा थोड्या वेळात. स्वतःच तुम्ही स्पीकर आपला ऑन करा आणि सांगा, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. हो, मी सांगितलंय तुम्हाला आताच की ते आजच पुस्तक आलेले आहे. पण उद्याच नका जाऊ, तुम्ही एक दोन दिवसानंतर जा. म्हणजे त्याला ते काय पुस्तकावर ठप्पे वगैरे मारावे लागते, त्या पुस्तकाचा नंबर वगैरे लिहावा लागते आणि त्याच्यानंतर ते पुस्तक तुम्हाला इश्यू करतात. तर तुम्ही आज जाऊ नका. आजचा काय दिवस कोणता आहे? मंगळवार, बुधवार. तुम्ही शनिवारला जाऊन पहा, मग सोमवारला. मी सांगून ठेवलंय त्यांना की लवकर करून देईन, मुलं आले तर देऊन दे म्हणून. तर जे मुलं जाईल MLTचे ते तुम्ही काढून टाका. पहिले हेच पुस्तक काढायचं, माझी जन्मठेप, हे आत्मचरित्र हे काढा. म्हणजे हे वाचायला सुरुवात करा. याच्यातलेच प्रश्न आहे. बाकी हे जे पुस्तक आहे हे थोडंसं ग्रॅमॅटिकल असल्यामुळे याला मी प्रत्यक्ष तुम्हाला शिकवून देईन फळ्यावर. म्हणजे आणि काही कोणत्याच याचं कठीण म्हणून कोणत्याही याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण चांगल्या पद्धतीने शिकून घेऊ, तुम्हाला समजेल त्या भाषेत शिकून घेऊ आणि तुम्हाला 100% समजेल याची मला खात्री आहे. म्हणजे आतापर्यंतचा तो अनुभव आहे म्हणून. तर आणखी कोणाला काही अडचणी आहेत? काही विचारायचं आहे? मी शिकवलेलं तुमच्या लक्षात येत आहे का? समजायला येते? हा. जर कोणता मुद्दा जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही मला ग्रुपचा मी ऍडमिनचा आता मी चेंज केला. याच्यासाठी केलाय की आता तुम्ही फालतूचे गुड मॉर्निंग सर, क्लास कधी आहे आणि काय आहे असं विचारायचं नाही. प्रश्न असेल कोणती अडचण तरच टाका ग्रुपवर, नाही तर ग्रुप तसा शांत राहू द्या. जेव्हा मी टाकीन की उद्या क्लास आहे तर क्लासची लिंक पण मी बरोबर टाकीन. सर लिंक कधी द्याल ना, मग असं होईल का आणि मग तसं होईल का, हे प्रश्न विचारायचे नाही. जर मी क्लास ठरवलाय तर मी लिंक बरोबर देतो तुम्हाला. आणि ग्रुपवर चॅटिंग करायचं नाही. जो मुलगा ग्रुपवर अदरवाईज मेसेज टाकेल त्याला मी ग्रुपमधून बाहेर काढून टाकेल. त्याच्यामुळे मी आता ऍडमिनचं हे चेंज केलेलं आहे. आता मेसेज टाकू शकता तुम्ही पण मेसेज कामाचेच, अभ्यासक्रमाच्या संदर्भातलेच असेल. एखाद्याने जर इकडचा तिकडचा मेसेज टाकला तर मी त्याला ग्रुपमधून बाहेर काढून, हे तुमच्या माहितीसाठी. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आता एंड करायची आपली मीटिंग. ओके. हा, चला आता भेटूया. मी ग्रुपवर टाकेल नेक्स्ट पिरियड. तोपर्यंत अभ्यास करा. गुड लक.